ओडली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया आजच्या ठळक व महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या योजनेबद्दल भाष्य केले आहे। तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। अजित पवारांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत। चला तर बघूया त्यानंतरची बातमी। काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत आज बैठक संपन्न झाली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। चला तर बघूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी। जिल्ह्यातील 35,000हून अधिक हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे, पण पावसामुळे बहुतांश कांदा जागेवरच खराब झाला। सध्या सोलापूर बाजार समितीतील आवक दररोज 450 गाड्यांपर्यंत आहे, तरीसुद्धा भाव प्रति क्विंटल 2,500 ते 2,800 रुपयापर्यंतच असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे। तर बघू त्यानंतरची बातमी। पारख नावाचे राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 4 डिसेंबर रोजी हे भारतभर आयोजित केले जाणार आहे। या उपक्रमात 782 जिल्ह्यातील 75,565 शाळांमधील 22 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT देशाच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।